मित्रांनो, असेच बाळूमामांचे प्रेमळ व भक्तिमय संदेश सर्वात आधी प्राप्त करण्यासाठी जरूर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व या संदेशाला लाईक करा व कमेंट करा. श्री संत सद्गुरू बाळूमामा, तुम्ही आम्हाला जे काही दिले ना ते आमच्यासाठी सर्वात नक्कीच चांगले व अधिक चांगले आहे. हे गुरुमाऊली, तुम्ही जरी आमच्या आयुष्यात संकटे आली ना तरी देखील तुम्ही आत्ता नक्कीच आमच्या आयुष्यात संकटे येऊ देणार नाही. जरी आली ना त्या संकटांना दोन हात करण्यासाठी आम्हाला नक्कीच बळ देताल, एवढं मात्र नक्कीच आम्हाला तुमच्यावरती विश्वास आहे. मित्रांनो, आत्ता चमत्कारी अंक म्हणजे 1202 कमेंटमध्ये टाईप करा. जाणीव ज्यांनी तुझी भेटीस उत्कृष्ट आणावी, डोळ्यात ज्यांच्या तुझ्यासाठी असतो ना आदर, अशा माणसांना नेहमी तू जपावे. आवड ज्यांना असते ना तुझी, अशांसोबत नेहमी तू रमावे. सुख दुःख वाटांनी होती, अशा माणसांना जीवापाड तू जपावे. आनंदी चेहरा पाहण्यास नेहमी नेहमी तथा तू नक्कीच भेटावे. हे मन जिथे हलके होते ना माझ्या प्रिय भक्ता, तेव्हा तुला अशा माणसांना जपावे लागते. कारण हीच माणसं असतात जी तुझ्या आयुष्यामध्ये कधी तुला दुःख येऊ देत नसतात. आयुष्य असे एक नातं असावं जे नक्कीच दिसण्यावर नाही तर मनावर प्रेम करणारं असावं. जगाला दाखवण्यासाठी नाही प्रेमळ भक्ता, तर तुझ्या दोघात जग निर्माण करणारं असावं बरं. कारण आयुष्य तसं आयुष्यात मध्ये एक असं नातं असावं, कितीही जरी तुझी भांडण झाली तरी साथ न सोडणारं असावं. तुझी मनापासून विचारपूस करून तुझी काळजी अपरंपार करणारं असावं. तुझ्या आयुष्यात नक्कीच एक असं नातं असावं, एक उदास असताना दुसऱ्याने ते न सांगताच ओळखणारं व डोळ्यात न दिसणारं पाणी मनातल्या नजरेने अलगट टिपणारं नक्कीच असावं. माझ्या प्रेमळ भक्ता, तुझ्या आयुष्यात असं एक नातं असावं. तुला प्रत्येक वेळी वाटत असतं ना, हे मला देखील नक्कीच माहिती आहे की तुला तुझ्या आयुष्यात असं एक नातं असावंसं वाटतं. मात्र काळजी करू नको, मी तुला याचा एक सर्वात उत्तम उपाय सांगतो. तुला जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी प्राप्त करायच्या आहेत ना बाळा, त्या गोष्टीसाठी तुला नक्कीच एक गोष्ट मी सांगू इच्छितो. तुला त्यासाठी सर्वप्रथम सकारात्मक विचार करायला सुरुवात करायची आहे. प्रिय मामांच्या भक्तांनो, लक्षात घ्या कारण हे गुरुमाऊली आपल्याला म्हणजेच आपण सर्वांना सांगत असतात की नेहमी आयुष्याच्या वळणावर कधीही दुःखी होऊ नको. कारण ज्या गोष्टी आज तुझ्या मनात आले आहेत ना बाळा, त्या नक्कीच उद्या तुझ्या पदरात मी तुला देणार आहे. त्यामुळेच ही बुद्धी मी तुला नक्कीच आठवून दिलेली आहे. जर तुझ्या मनामध्ये एक गोष्ट सातत्याने घुमत असेल तर नक्कीच तुझ्या ती आयुष्यात होऊ शकते. म्हणून विश्वास ठेव, नेहमी सकारात्मक राहा. सर्व काही तुझी बाजू सकारात्मक पद्धतीने बदलून जाईल. आज माझा हा जो संदेश तुझ्यासमोर आलेला आहे ना, तो नक्कीच तुझ्याकडे जितका किमतीचा वेळ आहे तितका वेळ दे. जर तुला जमले तर नक्कीच पूर्ण एक, कारण भाग्यवान ठरशील व भाग्यवान भक्तांकडेच माझे संदेश पोहोचत असतात. कोणालाही हे ऐकण्यासाठी मिळत नसते. म्हणून स्वतःला सर्वात मोठे पुण्यवान समज. माझ्या प्रिय भक्ता, विश्वास ठेव, तुझं आणि माझं मागील जन्माचं सर्वात मोठं नातं आहे. त्याच कारणामुळं आज तू माझ्या भक्तीत विलीन झालेला आहे. कारण माझा प्रत्येक भक्त नसतो, मात्र जो माझा प्रिय भक्त असतो त्याला मी नक्कीच जपत असतो, एवढं मात्र सत्य आहे. लक्षात ठेव, माझ्यापेक्षा तुला कर्माची भीती बाळगणे महत्त्वाचे आहे. कारण एक ते दोन वेळेस नाही तर तब्बल अनेको वेळी मी तुला माफ करीन, पण तुझं कर्म तुला कधीही माफ करणार नाही. फुंकर मारून जरी तू दिवा विझवू शकतो ना, पण फुंकर मारून मात्र
तू अगरबत्ती केव्हाही विझू शकत नसतो. म्हणून माझ्या प्रेमळ भक्ता, किती जरी माझ्या पुढे येऊन माझे चरण पकडला ना, तरी मी तुझ्या कर्माला काहीच करू शकणार नाही. आणि हे बघ, तुझे जर कर्म चांगले असतील ना, तर नक्कीच मी तुझ्यासाठी तुझ्यासोबत आहे. तुला जितके तू चांगले कर्म केलेले आहेत ना, त्यापेक्षा दुप्पट आम्ही तुला त्याचे फळ देऊ. काळजी करू नको. लक्षात ठेव, माझ्या प्रत्येक निर्णयावर नेहमी तुझ्या आयुष्यात आनंदी राहायला शिक. कारण मी तुला ते नाही देत जे तुला सर्वात चांगलं वाटतं व आरामदायक वाटतं, तर मी तुला नेहमी तीच देत असतो जे तुझ्यासाठी सर्वात उत्तम आहे व सर्वात चांगलं आहे. म्हणून मी तुला जे सध्या आता देत आहे ना माझ्या प्रिय भक्ता, त्यामध्ये तुला स्वतःचे आनंद नक्कीच मिळवायचे आहे. त्यामध्ये तुला आनंद पाहायचा आहे. नकारात्मक विचार म्हणजे काय असतं? नकारात्मक विचार हा शब्द जो आहे ना, तो नक्कीच तुझ्या आयुष्यासाठी घातक आहे. प्रिय भक्ता, लक्षात घे. रोज येतील, तुला सांगतील की तुला नाही जमणार. नक्कीच, मात्र त्यावेळी नकारात्मक विचार मात्र तुझ्या मनात उत्पन्न होणार. तू आयुष्यामध्ये नक्की काही करू शकणार नाही. इथेच सगळं तू आत्ताच सोडून दे. पण तेव्हा तुझी खरी परीक्षा असते बरं, की तू नक्कीच नक्कीच न ऐकता आणि न हार मानता. कारण देणं सोपं असतं, पण पुढे जास्त नक्कीच राहणं कठीण असतं आणि तेच तुला करावं लागेल. जर तुला जे पाहिजे आहे ते मिळवायचं असेल ना माझ्या प्रिय भक्ता, तर तुला प्रत्येक व्यक्ती तुला तुझ्या ध्येयाच्या रस्त्यावर चालत असताना काय चूक आहे, काय आणि प्रत्येक वेळी चांगले आहे याकडे लक्ष न देता जे तुला चूक व बरोबर वाटत आहे तेच गृहीत धर व आयुष्यात नक्कीच पुढे चल. कारण मित्रांनो, अडचणी सगळ्यांच्या जीवनामध्ये असतातच नेहमी. नक्कीच तुम्ही विचार प्रत्येकाला असतं कशातच नि कशाचा तरी नक्कीच विचार व अडचणी नक्कीच असतात. दुःख प्रत्येक व्यक्तीला मी दिलेलं असतं. मग काय करायचं? आयुष्याला दोष देत नेहमी राहायचं का? माझ्या प्रिय भक्ता, लक्षात घे. का तू स्वतःला दोष द्यायचं नाही ना. मग प्रत्येक गोष्टीतून नेहमी सकारात्मक गोष्ट घ्यायला शिक. नक्कीच, कारण हे आयुष्यभर चालू राहणार आहे. तुझ्या आयुष्यात एकेकाळी सुख येणार आहे तर एकेकाळी दुःख येणार आहे. असाच विचार करत बसशील ना माझ्या प्रेमळ भक्ता, तर तुझ्या आयुष्यात कोणतीही गोष्ट तू नक्कीच प्राप्त करू शकणार नाहीस. हे बघ, सगळं काही ठीक होणार आहे. जे काही चालू आहे ना तुझ्या जीवनामध्ये ते कधीतरी एकेकाळी संपणार आहे. जास्त विचार तुला रोज झोपू देत नाही. ते कधीतरी संपणार आहे. फक्त स्वतःवरती इतका विश्वास ठेव ज्याची मी देखील कल्पना करू शकणार नाही. आणि नेहमी लक्षात घे, संयम ठेव. जे होईच असं नक्कीच ते होतच असतं. तुला हातात आहे तेवढे तू प्रयत्नात करायचे आहे. बाकी जास्त न विचार करता सर्व काही माझ्या चरणीसोर माझ्या प्रिय भक्ता, मी नक्की तुझ्या सोबत आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, एकतर जीवन आहे, कशाला दुःखात जगायचं आहे? कारण एकच जीवन मी प्रत्येकाला दिलेलं आहे. मग दुःख कोणत्या गोष्टीचं करावं? प्रिय भक्तांनो, लक्षात घ्या, जास्त विचार करू नका. कारण अजून काही दिवस सहन कर. फक्त हार तुझ्या आयुष्यात कधी मानू नको. वेळ तुझी वाईट आहे. फक्त थोड्या अडचणी येतील, दुःख येतील, पण ते सगळ्यांसोबत होत असतं. फक्त तुझ्या जीवनामध्ये अडचणी येत आहेत असं अजिबात नाही. कारण हेच तर आयुष्य आहे ना. जे होईल ते नक्कीच होईल. आणि जास्त विचार घेऊन तरी काय होणार आहे तुझं? आज आहे तर उद्या नाही. मस्त आहे ते आयुष्य. नेहमी चांगल्या पद्धतीने हे आयुष्य एन्जॉय करा आणि आहे त्या परिस्थितींना सामोरे जावा. व सर्वात मौल्यवान गोष्टमध्ये म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वतःला समाधानी व्यक्ती बनवा. नक्कीच एवढं मात्र खरं आहे, जो स्वतःला सर्वात जास्त समाधानी बनवतो ना, तो आयुष्यात प्रत्येक वेळी प्रत्येक संकटांसोबत बाजी मारत असतो.
असतो. मित्रांनो, देव सांगतात रडू नको, तुझी सर्व इच्छा मला माहिती आहे, तुझे सर्व दुःख मला माहिती आहेत आणि लवकरच आता मी तुझ्या आयुष्यातील सर्व दुःख व अडचणी दूर करणार आहे. फक्त तुला माझ्यावरती इतका विश्वास ठेवायचा आहे. मीही कल्पना करू शकणार नाही की माझा भक्त माझ्यासाठी इतका नक्कीच विश्वास ठेवतो, इतका निस्वार्थी माझा भक्त आहे की मला त्याच्यासाठी धावून जावं लागेल, त्याला नक्कीच भेटावं लागेल असं स्वतःला घडव. कारण लक्षात ठेवा मित्रांनो, प्रत्येक वेळी देवांना हुडकण्यापेक्षा देव तुमच्याकडे कसे येतील एवढे चांगले कर्म करा. कारण हे परमेश्वर जे आहेत ना, ते आपल्या प्रत्येक माणसांसाठी चांगला विचारच करत असतात. फक्त त्यांच्या हातात मात्र या परमेश्वरांनी सर्व काही दिलेलं आहे. हे फक्त आणि फक्त त्यांच्यावरतीच निर्भय आहे. म्हणून तुम्ही ठरवा, चांगलं करायचं असेल तर नक्कीच सर्व काही चांगलं होईल. अन्यथा जर तुम्ही तुमच्या मनामध्ये सर्व गोष्टी वाईट विचार कराल ना, तर नक्कीच तुम्ही पाहाल की तुमच्या जीवनामध्ये सर्व काही वाईट होत आहे. प्रिय भक्तांनो, जीवनात या दोन गोष्टी नेहमी आत्मसात केल्या तर बरेच काही तुम्हाला साध्य होईल. त्यामुळे विश्वास ठेवा, या गोष्टी साध्य केल्यानंतर तुम्हाला सर्व काही साध्य होईल व या गोष्टी तुम्हाला तुमच्यामध्ये आत्मसात करायचे आहे. कारण जर तू मेहनत केली तर तुला धन मिळेल. जर तू तुझ्या जीवनामध्ये थोडाफार नाही तर अत्यंत जास्त संयम ठेवणार ना, तर तुझे प्रत्येक काम नक्कीच पूर्ण होईल. जर तू प्रत्येकाला गोड बोलले तर तुझी ओळख होते व तू प्रत्येकाचा मनापासून आदर केला ना, तर तुझे नक्कीच नाव होते. म्हणून माझ्या प्रिय भक्ता, या चार ज्या गोष्टी आहेत ना, त्या नक्कीच तुला तुझ्या आयुष्यात पूर्णपणे लक्षात घ्यायच्या आहेत. मित्रांनो, नेहमी पैसा बोलत असतो हे नक्की खरं असतं बरं. कारण तुम्ही 10वी पास नक्कीच नापास असा, नक्कीच तुम्ही पदवीधर व्हा, PhD करा, डॉक्टर व्हा किंवा तुम्ही इंजिनियर व्हा किंवा शाळेतही जाऊ नका, शेवटी लोक हेच विचारतील तू किती पैसे कमावतो, तू करतो तरी काय, व तुझा बँकेचा आकडा व जमिनीचा नक्कीच आकडा काय आहे. आणि त्यानुसार तुम्हाला नक्कीच प्रत्येकजण या जगात वागणूक देतील. हे या जगाची वास्तविकता आहे. म्हणून पैसा कमवा व नक्कीच लक्षात घ्या, पैसा कमवणे म्हणजे त्याच्या पाठीमागे हात देऊन लागणे असे नसते. माझ्या प्रेमळ भक्तांनो, लक्षात घ्या, पैसा कमवणे म्हणजे काय असते. पैसा कमवणे म्हणजे पैशाच्या मागे न लागता तर पैसे आपल्या मागे कसे येतील असे पद्धतीने विचार करा व ते विचार कृतीमध्ये उतरवा. लक्षात घ्या, तुम्हाला सर्वप्रथम पैसा तुमच्या मागे जर आणायचा असेल ना भक्तांनो, तर तुम्हाला सर्वप्रथम एकच कार्य करावं लागेल. ते म्हणजे तुम्हाला सर्वात जास्त मेहनत व स्वतःवरती आत्मविश्वास ठेवावा लागेल. कारण या गोष्टी जितक्या मौल्यवान आहेत ना, त्यापेक्षा मला वाटत नाही की कोणत्या गोष्टी मौल्यवान असतील. त्यामुळे मित्रांनो, विश्वास ठेवा, तुम्ही पैशाच्या मागे धावू नका, तर तुमच्या मागे पैसा कशा पद्धतीने धावेल याचा विचार करा आणि तुम्ही पाहाल की देवांचा नक्कीच चमत्कार तुमच्या जीवनात घडत आहे. नक्कीच हे गुरुमाऊली तुमच्या आयुष्यात सर्व गोष्टी तुम्हाला साध्य करून देतील. माझ्या प्रेमळ भक्ता, दुःख सगळ्यांच्या आयुष्यात आहे बरं, पण त्या दुःखातही नक्कीच तुला हे गुरुमाऊली आमच्या पाठीशी आहेत असं म्हणता आलं पाहिजे. कारण मित्रांनो, लक्षात घ्या, जर तुम्ही परमेश्वराला प्रत्येक वेळी, अडचणीच्या वेळी असो वा सुखाच्या वेळी, नक्कीच तुम्ही नामस्मरण करून परमेश्वराला हाक माराल ना, तर परमेश्वर तुमच्या अडचणीच्या वेळी येणार नाहीत असे कधीही होत नसते. म्हणून माझ्या प्रेमळ भक्ता, लक्षात घे, तुला आयुष्यात या गोष्टी नेहमी विश्वास ठेवून प्रत्यक्ष आत्मसात करायचे आहे व तुला या सर्व गोष्टींवरती निस्वार्थ मनाने विश्वास ठेवायचा आहे. लक्षात घे, त्रास असतानाही नेहमी तू प्रामाणिक राहा, संपत्ती असून नेहमी साधं व सरळ राहा, तुला अधिकार असून नेहमी शांत
व नम्र राहा. राग असूनही शांत राहा. यालाच आयुष्याचं नक्कीच व्यवस्थापन म्हणतात. अन्यथा जो व्यक्ती नक्कीच त्रास असताना प्रामाणिक न राहता अजून जास्त सर्वात वाईट बनतो ना, त्याची संपत्ती नक्कीच जळून जाते. त्याचे अधिकार नक्कीच राख होतात. म्हणून लक्षात घ्या, राग जरी असला ना तरी शांत राहा. प्रत्येक गोष्टीसाठी वेळ असतो. जर तुमची गोष्ट नक्कीच व तुमची वेळ वाईट असेल तर नक्कीच त्यावेळी सर्व गोष्टी उलट्या होतील व तुमची गोष्ट म्हणजेच तुमची वेळ जेव्हा चांगली असेल ना त्यावेळी प्रत्येक गोष्ट मनासारखी होणार आहे. प्रिय भक्तांनो, विश्वास ठेवा, या ब्रह्मांडामध्ये तुमच्या नक्की जीवनामध्ये तुम्ही जे काही पेरणार आहात ना तेच तुम्ही उगवणार आहात व त्याचेच फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. दुसऱ्याला जाणून बुजून शारीरिक असो व मानसिक असो व आर्थिक प्रकारचे दुःख देणारी व्यक्ती आज जरी तुम्हाला सुखी दिसत असली तरी त्याच्या आयुष्यात पुढे मात्र आज केलेल्या प्रत्येक पायी गोष्टीचा नक्कीच कर्माचा हिशोब त्याला द्यावा लागतो बरं. कारण निसर्ग नियमाचा नक्कीच हा नियम आहे, जे तुम्ही पेराल सर्वप्रथम उगवणार आहे. या आयुष्यात एक वेळ अशी येते जिथे तू प्रामाणिक असल्याचा तुलाच नक्की पश्चाताप होईल. मात्र त्यावेळी अजिबात डगमगू नको, त्यावेळी घाबरू नको माझ्या प्रेमळ भक्ता. कारण जर तू त्यावेळी हार मानली ना तर समज तुझ्या आयुष्यातील तीच सर्वात मोठी वेळ तू गमावली. कारण जेव्हा माणसाला वाटत असते ना की त्याचे सर्व अस्तित्व संपले आहे, त्याचे संपूर्ण जगणे आता व्यर्थ आहे, मात्र विश्वास ठेवा, तीच एक खरी वेळ असते आपल्या जीवनामध्ये सर्वात योग्य वेळ आणायची. म्हणजे त्या वेळेपासूनच नक्कीच चांगल्या वेळेची सुरुवात होत असते. म्हणून विश्वास ठेवा. आज जरी दुःख तुम्हाला तुमच्या आयुष्यात झेलावे लागत असली ना तरी देखील तुम्हाला नक्कीच आयुष्यात पुढे चमकायचं आहे. नक्कीच ती मी तुम्हाला चमकवण्यासाठी ऊर्जा देईल. कारण लक्षात ठेवा भक्तांनो, जो हिरा सर्वात जास्त कॅरेटचा असतो ना त्याला सर्वात जास्त नक्कीच घाव सहन करावे लागतात. आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक वाईट गोष्टीचा व नकारात्मक गोष्टीचा त्याग केल्याशिवाय तुला काहीच मिळणार नाही. कारण श्वास घेण्यासाठी सुद्धा आधीचा नक्कीच तुम्हाला श्वास सोडावा लागतो. ते म्हणजे त्याला म्हणतात बलिदान. तुम्हाला जे प्राप्त करायचं आहे त्यासाठी तुम्हाला काही ना काही द्यावे लागेल. ती वेळ असो, ती काही ना काही असो, मात्र नक्की सोडावे लागेल. आयुष्य सोपे नसते, मात्र भक्तांनो ते सोपं तुम्हाला बनवायचं असतं. ते म्हणजे कसं तर थोडा संयम ठेवून, थोड्या गोष्टी सहन करून आणि भरपूर काही तुम्हाला दुर्लक्ष करून त्या आयुष्याला सोपं बनवायचं असतं. लक्षात ठेवा, मी प्रत्येक चांगल्या लोकांची खूप कठीण परीक्षा घेतो, पण तो त्यांची मी नक्कीच साथ कधी सोडत नसतो बरं. कारण प्रत्येक चांगल्या व्यक्तींची मी जरी परीक्षा घेत असलो ना तरी त्या परीक्षा वेळी म्हणजेच त्या वाईट परिस्थिती वेळी व वाईट वेळेवेळी ज्या प्रकारे ती वेळ त्याच्यावरती काट्या स्वरूपात वार करत आहे ना तरी देखील ते काट्याचे स्वरूप ज्या प्रकारे त्याच्या शरीरावर घाव करणार आहेत, ज्या प्रकारे त्याच्या जीवनात त्याला घाव करणार आहेत ना त्याच प्रकारे मी फुलाच्या स्वरूपात बरसवेल. फक्त विश्वास ठेवा, कारण मी प्रत्येक चांगल्या व्यक्तीच्या साथ असतो. आणि लक्षात ठेवा, मी वाईट लोकांना बरेच काही देतो पण मी त्यांची कधीही साथ देत नाही. म्हणून लक्षात ठेव प्रिय भक्ता, तुला वाईट बनायचे आहे किंवा चांगले बनायचे आहे. जर तुला वाईट बनायचे असतील तर नक्की समजून घे, आयुष्याला नक्कीच एका मातीसारखे बनवत आहेस. कारण एक गोष्ट आत्ताच लक्षात ठेवा भक्तांनो, जरी तुम्ही शून्यातून उठत असला ना तरी तुम्हाला शून्यातच मिसळून जायचं आहे. म्हणून गर्व करू नका, अभिमान बाळगू नका कोणत्या गोष्टीचा, अन्यथा आहे ते देखील गमावाल. भक्तांनो, लिहिणाऱ्यानं लिहिलं आहे, पैसा बरोबर नेता येत नाही. पण लक्षात घे, पैसा नक्कीच बरोबर नेता येत नसलं तरी तुला या जगण्यासाठी नक्कीच तुझा पर्याय हा मी दिलेला आहे. मात्र माझ्या प्रिय भक्तांनो, तुम्हाला चांगले तुम्ही कर्म कराल ना तर आयुष्यात नक्कीच तुम्ही
नेहमी दुःखी राहणार नाहीत. प्रत्येकाला मन मात्र वाचता आलं पाहिजे. प्रेमळ भक्ता लक्षात घे, प्रत्येक तुझ्या व्यक्तीचं म्हणजे तुला जी व्यक्ती आपली व्यक्ती मानते ना, त्या व्यक्तीचं तुला मन नक्कीच वाचता आलं पाहिजे. समोरच्याला त्या मनाला नक्कीच तुला जपता आलं पाहिजे. डोळ्यातल्या आसवांनाही नक्कीच तू स्वतःला पुसता आली पाहिजे. वेड्या या मनाला दुःखातसुद्धा सहज असं असता आलं पाहिजे. मनाच्या एका कोपऱ्यात फक्त तुझ्या अतूट विश्वास पाहिजे. हरवलेलं प्रेम जिंकता आलं पाहिजे. खरंच या मनाला जपणारं एकतरी असं वेडमन असलं पाहिजे आणि ते वेडेमन करण्यासाठी तुला नक्कीच तुझा स्वार्थ सोडावं लागेल. माझ्या प्रेमळ भक्ता, तू सर्वप्रथम स्वतःची किंमत करायला शिक. कारण मी तुला हे सर्व काही शरीर दिलेलं आहे. मी तुला हे जग पाहण्याची संधी दिलेली आहे व आनंद साजरा करण्याचीही. म्हणून लक्षात घे, जीवनात तू खूप वेळा पडत असतो, तू हरत असतो आणि कित्येक वेळा तू घेतलेला निर्णय देखील तुला मातीत घेऊन जातो. त्यामुळे तुला असे वाटू लागते की आता आपलं सर्व काही संपलं आहे. आपल्याला कोणत्याही प्रकारची आता किंमत मात्र उरलेली नाही. परंतु जीवनात तुझ्यासोबत किती वाईट घडले नक्कीच असू दे किंवा भविष्यात नक्कीच घडू दे, म्हणून तुझी किंमत कधीही कमी होत नसते बरं का. हे मात्र सर्वात मोठे सत्य आहे आणि ते सत्य मी माझ्या भक्तांना सांगितले आहे. तू खूप अनमोल आहेस. ही गोष्ट कधी तुझ्या मनामधून विसरून देऊ नको व कधीही पुसून देऊ नको. एक गोष्ट तुझ्या कायम लक्षात ठेव, जे भूतकाळामध्ये घडले आहे ना, त्याचा विचार करून येणारे भविष्य नक्कीच तू खराब करू शकतो. म्हणून जे भूतकाळात घडले आहे त्या सर्व गोष्टी विसर व येणाऱ्या भविष्याला आनंदी बनव. कारण तुझ्याकडे खूप किंमताची गोष्ट आहे आणि ते म्हणजे तुझे अनमोल जीवन. ते आनंदाने आणि नेहमी सुखात जग. आयुष्यात नक्की चांगल्या पद्धतीने नक्कीच तू जगशील. माझ्या प्रेमळ भक्ता लक्षात घे, मी तुझ्या सोबत असताना या ब्रह्मांडात कोणतीही शक्ती तुला हरवणार नाही. मित्रांनो, कशा पद्धतीने आहे ना, परिस्थिती नेहमी पाहून संगत बदलणारी माणसं आपल्याला जीवनात नकोय. कारण ज्यांच्या असण्यामुळे कठीण परिस्थितीत नेहमी लक्षात ठेवा, कठीण परिस्थितीत मनस्थिती बदलेल अशी माणसं तुमच्या आयुष्यात मात्र जोडा. कारण लक्षात ठेवा, प्रत्येक वेळी मनस्थिती बदलल्यानंतर तुमची परिस्थिती बदलायला वेळ लागत नसते. माझ्या प्रेमळ भक्ता, या युगातील महत्त्वाचा धडा काय असतो? सर्वात महत्त्वाचा व मौल्यवान धडा काय असतो तर लक्षात ठेव, या आयुष्यामध्ये सर्वात महत्त्वाचा धडा म्हणजे एकटं जगण्यासाठी नेहमी तत्पर व तयार राहणं. काही माणसे अचानक तुझ्या आयुष्यात बदलतील. आज तू त्यांच्यासोबत नक्कीच महत्त्वाचे आहेस, उद्या तू त्यांच्यासाठी काहीही राहणार नाहीस आणि हेच खरे जीवन आहे. म्हणून माझ्या प्रेमळ भक्ता, एकटं राहण्याची सवय असू दे. नक्की जीवनामध्ये तुला कोणत्या व्यक्तीचा दुःख नक्की सहन करावा लागणार नाही. मित्रांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, दुसऱ्याचं वाईट करून जर कोणाला आपलं चांगलं होते असं वाटत असलं ना, नक्कीच तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही सर्वात मोठी चूक करत आहात. कारण परमेश्वर प्रत्येक कर्माचे फळ प्रत्येकाला इथेच भोगायला लावत असतो. म्हणून लक्षात ठेवा, वाईट घडत आहे ते देखील कोणत्या तरी कारणामुळे व चांगली परिस्थिती तुमची होत आहे ही देखील कोणत्या ना कोणत्या कारणामुळे. लक्षात घे प्रिय भक्ता, दिवा जरी सूर्याची बरोबरी करू शकत नसला ना, तरी अंधारात त्याचे महत्त्व मात्र सूर्या इतकेच असते असे नाही, तर सूर्यापेक्षा जास्त असते. त्यामुळे स्वतःला कधीही कुठेही कमी लेखू नको व तुच्छ स्वतःला समजू नको. मित्रांनो, मनुष्याचं स्वतःचं काय आहे? जन्म दुसऱ्याने दिला, नाव नक्कीच त्याला दुसऱ्याने दिले, शिक्षण देखील दुसऱ्याने दिले, त्याला रोजगार देखील दुसऱ्याने दिला, त्याला इज्जत देखील दुसऱ्याने दिली,
पहिले नक्कीच आणि अंतिम स्नान, दुसरे नक्कीच त्याला घालणार स्मशान म्हणजेच दुसरे तिथे घेऊन जाणार व मृत्यूनंतर त्याची सर्व संपत्ती दुसरे वाटून घेणार. तरीही काय माहिती प्रत्येक माणसं कोणत्या गोष्टीचा गर्व करतात. लक्षात घ्या, गर्व करू नका. परमेश्वर तुम्हाला सर्व काही देणार आहे. फक्त कोणत्या गोष्टीचा कधीही गर्व करू नका. लक्षात ठेवा प्रिय भक्तांनो, दुःख कोणाला नाही आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख आहेत. एवढेच नाही तर स्वतः श्रीराम यांच्याही जीवनात नक्की दुःखच होते ना. प्रत्येक परमेश्वरांच्या जीवनामध्ये दुःख होते. लक्षात घ्या, श्रीरामालाही वनवास नक्कीच भोगावा लागला. सीतेला पण अग्निपरीक्षा द्यावी लागली. त्यांच्या पुढे तुम्ही आणि आम्ही कोण आहोत. जसं धुक्यामध्ये सुंदर निसर्ग असते ना, तसं दुःखामागे ही सुख नक्कीच दडलेलं असतं आणि ते फक्त आपल्याला दिसायला थोडा उशीर लागतो. एवढंच, पण उशिरा मिळालेलं फक्त नेहमी गोड असतं हे आपल्या लक्षात घ्यावं लागेल. कारण देवांवर श्रद्धा, विश्वास आणि प्रेम जर असेल ना, तर देव तुम्हाला या तुमच्या संपूर्ण आयुष्यात कधीही एकटं सोडणार नाही. परमेश्वरांवरती विश्वास ठेवा मित्रांनो. आजचा हा तुम्ही देवांचा संदेश ऐकण्यासाठी तुमचा इतका वेळ दिलेला असेल ना, तर नक्कीच तुम्हाला देखील देवांविषयी नक्कीच विश्वास आहे. आणि जो परमेश्वरांवरती विश्वास ठेवतो त्याच्या आयुष्यात जरी आत्ता दुःख असली तरी येणाऱ्या काळात मात्र सुख त्याच्या आयुष्यात भरपूर असतात. म्हणून सुख प्राप्त करण्यासाठी आधी भगवंताला प्राप्त करा. नक्कीच तुम्हाला भगवंत पाण्याप्रमाणे सुख देईल. मित्रांनो, पूर्ण संदेश ऐकल्याबद्दल धन्यवाद. एकदा कमेंटमध्ये टाईप करा, हे गुरुमाऊली श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं. मित्रांनो, धन्यवाद. भेटूया असंच एका नवीन देवी स्वरूपी संदेशामध्ये. जरूर आजचा हा देवांचा मौल्यवान व भक्तिमय संदेश सर्व भक्तांकडे शेअर करा, जेणेकरून प्रत्येकांना आपल्या मनातील सर्व वाईट गोष्टी निघतील व त्याचे पुण्य फक्त तुम्हाला मिळेल. म्हणून नक्कीच प्रत्येकाला हे संदेश शेअर करा. धन्यवाद. भेटूया असंच एका प्रेमळ व भक्तिमय बाळूमामांच्या संदेशासह. नक्की चॅनल सबस्क्राईब करा व संदेशाला लाईक करा. धन्यवाद.